नमस्कार। आता संक्रांत जवळ आलेली आहे। संक्रांत म्हणले की तिळाचे लाडू तर आलेच आणि तिळाचे लाडू बनवायचे म्हणले की ते गरम गरम वळावे लागतात आणि गरम गरम लाडू वळताना आपल्या हाताला चटके बसतात। यासाठी आता चटके न बसता अगदी सहज आपण खूप सहज पद्धतीने लाडू वळू शकतो। अजिबात हाताला चटका बसणार नाही आणि शेवटपर्यंत जे आपलं मिश्रण आहे ते अजिबात कोरडं होणार नाही। यासाठी मी काय केले आहे यासाठी तुम्ही तो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। अगदी खमंग खुसखुशीत असे आपले हे लाडू बनतात, अजिबात कडक बनत नाहीत। चला आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी 450 ग्राम चिक्कीचा गूळ घेतलेला आहे। इथे आपल्याला चिक्कीच्या गुळाचा वापर करायचा आहे। 50 ग्राम इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले होते आणि त्याचं असं जाडसर कूट बनवून घेतलेला आहे आणि अर्धा किलो मी इथे तीळ घेतलेले आहे। हे गावचे तीळ मी वापरलेले आहेत। ह्या तिळाने जे आपले लाडू आहेत ते खूप छान बनतात, त्याच्यामुळे ह्या तिळाचा मी वापर केलेला आहे। तुमच्याकडे जे तीळ असेल ते तुम्ही वापरू शकता। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे। आता इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहे, त्याच्यामुळे मी अर्ध्या बॅच मध्ये हे तीळ भाजून घेणार आहे, म्हणजे तीळ छान व्यवस्थित भाजले जातील। जर आपण एकदम सगळे घालून जर भाजले तर तीळ खमंग आपले भाजले जाणार नाहीत, ते कच्चे राहू शकतात किंवा जळूही शकतात। म्हणून थोडे थोडे करून आपल्याला तीळ एकसारखे हलवत चांगले भाजून घ्यायचे आहे। थोडासा कलर चेंज होईपर्यंत इथे पाहू शकता तडतडणे बंद झाले की समजायचे आपले तीळ चांगले भाजलेले आहेत। आता दुसरी बॅच आपण अशाच पद्धतीने खमंग भाजून घ्यायचे। तीळ भाजताना खूप खमंग वास येतो, तेव्हा समजायचे की आपले तीळ छान भाजले गेलेले आहेत। एकसारखे हलवत आपल्याला एकदम लो गॅसवर आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। 5 ते 6 मिनिटात आपले तीळ चांगले भाजून होतात। आता ही पण बॅच आपली चांगली भाजून झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्या परत मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप चांगलं गरम करून घेऊया। आता तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे, इथे पाहू शकता। आता याच्यामध्ये जो आपण गूळ बारीक चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। गूळ चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो लवकर वितळतो। जर तुम्ही मोठा ठेवला तर तो वितळायला जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे जेवढा तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा चिरून घ्यायचा आहे आणि लो टू मीडियम गॅस करून आपल्याला याचा चांगला पाक बनवून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा पाणी घालायचा आहे, माझा तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। आता हा आपला पाक तयार झालेला आहे, इथे पाहू शकता ज्या गुळाच्या गाठी आहेत ते सगळ्या मोडलेल्या आहेत। मस्त असा आपला पाक तयार झालेला आहे, इथे पाहू शकता। छान अशी एक तार बनत आहे, अशी तारबंडी समजायचा आपला पाक परफेक्ट झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला तार चेक करून घ्यायची आहे। आता गॅस बंद करायचा आहे। पाक आपला छान रेडी झालेला आहे। गॅस बंद करून आपल्याला त्याच्यामध्ये जे तीळ आपण भाजून घेतले होते ते घालायचे आहे। शेंगदाण्याची जी भरड करून घेतली होती आपण ती घालायची आहे। तुम्ही पाहिजे तर सुकं खोबऱ्याचा किसही याच्यामध्ये थोडासा भाजून घालू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा सुकं खोबरं वापरू शकता। आता इथे मी पाव चमचा वेलची पूड आणि जायफळ पूड घेतलेली आहे। छान फ्लेवर येतो याने, मस्त सुगंध सुटतो। आता हे छान आपण पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान तीळ शेंगदाणे आपण पाकामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे छान एकजीव झालेलं आहे, इथे पाहू शकता। अशा पद्धतीने आपलं मिश्रण झालेलं आहे। आता हे मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे। थंड करून नंतर मी याचे लाडू वळणार आहे। आता तुम्ही मला थंड करून लाडू कसे वळले जातील तर इथे तुम्ही पाहू शकता किती सहज सोप्या पद्धतीने मी योग्य प्रमाणशीर पद्धतीने पाक बनवलेला आहे। पाकाचं आणि गुळाचं आणि तिळाचं प्रमाण मी योग्य पद्धतशीर प्रमाणात घेतलेलं आहे, त्याच्यामुळे
माझे लाडू अजिबात कडक झालेले नाहीयेत आणि मिश्रण थंड होऊन सुद्धा लाडू छान वळले जात आहेत. हाताला अजिबात चटका बसत नाहीये. आणि जर लाडू वळताना असेल जर हाताला चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्या आणि लाडू वळून घ्या. आता इथे पाहू शकता शेवटचं थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे. मी अजिबात ते गरम केलेलं नाहीये, तरी पण ते कोरडं झालेलं नाहीये. जसं सुरुवातीला होतं तसंच ते शेवटपर्यंत मिश्रण राहतं. अजिबात आपल्याला गरम करायची गरज नाहीये किंवा खाली गरम भांडंही ठेवायची गरज नाहीये. मस्त असे आपले लाडू वळले जातात. फक्त पद्धतशीर प्रमाण घेऊन केले की लाडू आपले छान बनतात. आता एवढे आपले लाडू ह्याच्यामध्ये तयार झालेले आहेत. तर मस्त असे गोल गरगरीत खमंग खुसखुशीत आपले लाडू तयार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.